मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। निवडणुकीचं बिगुल वाजलं, रायगडला तोरण बांधण्यास शिवसेना सज्ज। अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांची धडक मोहीम, अवैध व्यावसायिकांना भरली धडकी। अरबी समुद्रात रंगले मध्यरात्री थरार नाट्य। चिपळूणमध्ये महिलेवर भरदिवसा खुनी हल्ला आणि बनावट मृत्यू दाखल्याद्वारे जमीन हडपणाऱ्या चौघांना सक्त मजुरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आणि 2019च्या रणसंग्रामाला सुरुवात झाली। कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी संभाव्य उमेदवारांनी याआधीच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। गेल्या वेळीच्या निवडणुकीत अपयश आलेले उमेदवार आपले कुठे काय चुकले याचा कानोसा घेत आहेत, तर गेल्या वेळच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार कोकणच्या दोन्ही गडांवर पुन्हा एकदा विजयी तोरण बांधण्यास सज्ज झालेत। गेल्या वेळच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली होती। शिवसेनेकडून अनंत गीते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे तर शेतकरी कामगार पक्षाकडून रमेश कदम हे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। या तिन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पुरी ताकद लावली, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती। राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरेच रायगडला तोरण बांधणार असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होता। मात्र शेवटच्या क्षणाला शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी दोन्ही उमेदवारांचा पराभव करून रायगडला तोरण बांधलं। यावेळी रायगड मतदारसंघात गीते विरुद्ध तटकरे असा सामना रंगणार आहे। गेल्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली आहे। मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणं तितकंसं सोपं नसल्यानं यावेळीही शिवसेनेचे अनंत गीते हेच रायगडला तोरण बांधतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। खेड पोलीस स्थानकच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी अवैध धंद्याविरोधात उघडलेल्या मोहिमेचं खेडवासियांमध्ये कौतुक होत आहे। मात्र या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत। खेड पोलीस स्थानकात रुजू होताच पोलीस निरीक्षक पत्की यांनी जुगार अड्ड्यांवर रेड करून स्वतःला मटका किंग म्हणवणाऱ्यांना पोलीस कोठडीत डांबले। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर वळवला। 2 दिवसांपूर्वी त्यांनी खेड दापोली मार्गावरील दस्तुरी येथील एका हॉटेलवर रेड करून हॉटेलमधील विदेशी मद्य जप्त केलं। या प्रकरणी एका इसमास अटकही करण्यात आली। माझ्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू राहता कामा नयेत असा सज्जड दमच त्यांनी अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांना दिला। सूचना करूनही एखाद्याने ऐकलं नाही तर त्याची कोणत्याही प्रकारे कै केली जाणार नाही अशी तंबीही पत्की यांनी दिली। त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत। एलईडी मासेमारीवर सरकारनं बंदी घातलेली असतानाही दाभोळ येथील समुद्रात एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील नौकेला स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं। मात्र ही नौका किनाऱ्याकडे आणताना अन्य बोटींनी केलेल्या पाठलागामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तथापि ताब्यात घेतलेल्या एलईडी बोटीसह सर्वजण दाभोळ येथे सुरक्षित परतले। समुद्रातील या थरारामुळे एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींच्या दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यामुळे एलईडीच्या विरोधात पारंपरिक मासेमार हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। शासनाचा बंदी आदेश धुडकावून लावत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात अनेक नौका एलईडी मासेमारी करतायत। याबाबत अनेकदा तक्रारी करूनही मत्स्य खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। चिपळूण शहरातील परशुराम नगर येथे एका अपार्टमेंटमध्ये भर दिवसा एका 55 वर्षीय महिलेवर अज्ञाताने हत्याराने गळ्यावर 6-7 वार आणि उजव्या दंडावर वार करून खुनी हल्ला केला। ही घटना काल दुपारी 11:15च्या सुमारास घडली। परशुराम नगरमध्ये मातोश्री अपार्टमेंटच्या बी विंग सदनिका क्रमांक 5 मध्ये सुरेश दोंडू कदम हे त्यांच्या पत्नी शीतल कदम आणि नातू यांच्यासह भाड्याने राहतात। सकाळी त्यांचा नातू शाळेत गेला। 10:30च्या दरम्यान शीतल कदम या कचरा टाकून गेल्या। त्यानंतर सुरेश कदम बाहेर निघून गेले। त्यांची एक मुलगी खरेदीला मुंबईसाठी गेली होती। दुपारी 1:15 वाजता नातू शाळेतून परतला, पण त्याला घ्यायला बस थांब्यावर आजी आली नाही म्हणून शिक्षिका त्याला सोडायला घरी गेल्या। त्यांनी दरवाजाजवळ बाहेरून कडी वाजवून तळमजल्यावरील रहिवाशांना विचारलं। खाली राहणाऱ्या एका महिलेने वर येऊन दरवाजावरील बेल वाजवली, परंतु आतून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही। मग शेजाऱ्यांनी कडी काढून शिक्षिकेसह आत प्रवेश केला असता किचनमध्ये शीतल कदम रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या। त्यांच्या तोंडावर प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळण्यात आली होती। गणपतीपुळे येथील गुरववाडी येथे जिवंत असलेल्या महिलेचा बनावट मृत्यू दाखला तयार करून तिच्या नावे असलेली लाखो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना न्यायालयाने 1 वर्ष सक्तमजुरी, कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। पार्वती गुरव,
यांनी या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला। सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट इम्रान मुजावर आणि एस बादवणे यांनी काम पाहिलं। अनिला गुरव, अमोल गुरव, महेश गुरव आणि प्रशांत गुरव अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। पाचवा आरोपी असलेला तत्कालीन ग्रामसेवक अरविंद नागवेकर यांचं खटल्यादरम्यान निधन झाल्याने त्यांना शिक्षेतून वगळण्यात आलं। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील 5 विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या नॅशनल सायबर ऑलिम्पियाड परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त करून यशस्वी होण्याचा बहुमान पटकावलाय। सदरची परीक्षा ही 20 डिसेंबर 2018 रोजी रोटरी स्कूलमध्ये घेण्यात आली होती। या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शालेय सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। वरील सर्व विद्यार्थ्यांना संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे दिनांक 5 ते 7 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र ॲडॉक कमिटीद्वारे आयोजित आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पुंसे पंच परीक्षेमध्ये खेडचे राष्ट्रीय खेळाडू मास्टर सुनील शिंदे हे विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले। तायक्वांदो खेळामधील पुंसे हा प्रकार अतिशय अवघड तसेच शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध प्रकार आहे। या तायक्वांदो पुंसे प्रकारामध्ये मास्टर सुनील शिंदे हे 5 वेळा राष्ट्रीय पदक विजेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहेत। त्यांच्या यशामुळे तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव संदीप ओंबासे, अनिल झोडगे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड, महाराष्ट्र ॲडॉक कमिटीचे चेअरमन मनमोहन भाईंजा, सदस्य दीपक शिर्के, शुभम पांडे, सांगलीचे सुरेश चौधरी, कोल्हापूरचे पद्माकर कांबळे, पुणे येथील प्रवीण बोरसे, युवा नेते योगेशदादा कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, श्री समर्थ कृपा स्कूलचे संस्थापक सुयश पाष्टे, सचिन निकम, अनुज जोशी, मच्छिंद्र गोवळकर, चंद्रकांत बंदकर, शरद चव्हाण, मनोज बाईंग, प्रदीप राजपूत, वैष्णव राणे, सुनील साळवी, राजेश सूर्यवंशी या सर्वांनी सुनील शिंदे यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नाणार प्रकल्प रद्द करणार हा शिवसेनेचा शब्द होता। शिवसेनेने दिलेला शब्द पाळून वचनपूर्ती केली आहे। प्रदूषणकारी आणि 3000 कुटुंबांचं विस्थापन करणारा प्रकल्प हद्दपार झाल्याने नाणारवासियांच्या चेहऱ्यावरील आनंद आता शिवसेनेचे संचित आहे, असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केलं। नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांचा मुंबईत झालेला विशेष कार्यक्रमात राजापूरवासियांच्या वतीने मुंबई स्थित पदाधिकाऱ्यांनी खास सत्कार केला। त्यावेळी ते बोलत होते। विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाश, मिनल जुवाटकर यांच्या नेतृत्वाखाली आनंद साजरा करताना या कार्यक्रमात पेढे वाटप देखील करण्यात आलं आणि नकाशे यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान नाणार प्रकल्प रद्द केल्याबद्दल आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेतर्फे पुन्हा उमेदवारी मिळाल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचा शिवसेना सागवे विभागातर्फे उद्योजक दिलीप कोठीवरेकर, सहसंपर्क प्रमुख नामदेव नार्वेकर, सागवे विभाग संपर्क प्रमुख संदेश खडपे, नामदेव नागटे, सुरेश मयेकर, विद्याधर पेडणेकर, विवेक तोंडवलकर आदींनी त्यांचा सत्कार केला। रत्नागिरी जिल्हा हा बहुआपत्ती प्रवण क्षेत्रात मोडत असून येथील आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने इमरसॅट हा सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे। नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट सर्व्हिसकडून महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात हा फोन उपलब्ध करून देण्यात आला असून त्यात रत्नागिरीचा समावेश करण्यात आला आहे। आपत्ती काळात कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरही संपर्क साधून या फोनद्वारे मदत मिळवता येणं शक्य होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन हा विभाग जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीत महत्त्वपूर्ण घटक मानला जातो। हा विभाग जितका सक्षम करता येईल त्या दृष्टीने केंद्र शासन प्रयत्न करत आहे। त्याचंच एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट सर्व्हिसकडून इमरसॅट फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीने सुरू आहे। परशुराम ते खेरशेत या दरम्यान सुरू असलेल्या कामाला देखील गती मिळत नसल्याने अखेर या मार्गावरील काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। त्यासाठी शक्य त्या ठिकाणी पोलीस संरक्षणात काम करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे लवकरच पेढे, परशुराम तसेच शहरातील कामाला प्रारंभ होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 2020 पर्यंत पूर्ण करणार असं अनेकदा जाहीर करण्यात आलं, मात्र या कामाला गती मिळालेली नाही।
10 टप्प्यांमध्ये काम सुरू झालं असलं तरी शासनाला अपेक्षित असलेलं काम संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे आता केंद्र शासनानं या कामाला गती देण्यासाठी पावलं उचलली आहेत। यासाठी विरोध आहे अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून काम सुरू करण्याचे सक्त आदेश देण्यात आले। हे काम पूर्वीच मंजूर झाल्याने प्रशासनाला या कामासाठी आचारसंहितेची बाधा नाही। त्यामुळे निवडणूक काळात देखील पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीला प्रारंभ झाला आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना शासकीय गाड्या जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केल्या। लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली। महाराष्ट्रात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 23 मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे। या निवडणुकीनिमित्ताने देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या आचारसंहितेमुळे सर्वच लोकप्रतिनिधींना कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही। तसेच कोणत्याही विकास कामांचं उद्घाटन, भूमिपूजनही करण्यास बंदी घालण्यात आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गवळे, शिक्षण आणि वित्त सभापती सहदेव बेटकर, समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला आणि बालकल्याण सभापती साधना साळवी आणि जिल्ह्यातील 9ही पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहनं परत केली आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामानं आता वेग घेतलाय। सरत्या वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम आहे। विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यायपूरक होऊन डिझेल इंजिनावरील इंधन खर्चित वार्षिक 20% बचत होण्याची मदत होईल, असं रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। कोकण रेल्वे 25 वर्षाचा टप्पा पार करणारी दिवसेंदिवस काट टाकत आहे। एकीकडे दुपदरीकरणाचं काम वेगात सुरू आहे, तर दुसरीकडे आता विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतलाय। 2019च्या अखेरपर्यंत विद्युतीकरणाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। विद्युतीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने खऱ्या अर्थाने आता गती घेतल्याचं दिसून येतंय। गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा 13 मार्च रोजी येथील तटकरे हॉल येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला लोकसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुनील तटकरे, दापोली मतदारसंघाचे आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे संबोधित करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सतू कदम यांनी दिली आहे। हिंदू सणांमध्ये अतिशय महत्त्व असलेल्या शिमगोत्सवाला कालपासून सुरुवात झाली। फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाग पंचमीला पहिली होळी पेटवून शिमग्याचे ढोल वाजायला सुरुवात झाली। 9 दिवस 9 होळ्या पेटवल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी होम पेटवला जाईल आणि या होमात वर्षभरातील अमंगल गोष्टी जाळून खाक होतील। यानंतर खऱ्या अर्थानं शिमगोत्सवाला सुरुवात होईल। ग्रामदेवतांच्या पालख्या सानेवर विराजमान होतील। शिमगोत्सवाचे ढोल गरजू लागतील आणि ग्रामदेवतेच्या जय जयकाराने वातावरण भरून जाईल। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। निवडणुकीचे बिगुल वाजले, रायगडला तोरण बांधण्यास शिवसेना सज्ज, अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांची धडक मोहीम, अवैध व्यावसायिकांना भरली धडकी, अरबी समुद्रात रंगले मध्यरात्री थरार नाट्य, चिपळूणमध्ये महिलेवर भर दिवसा खुनी हल्ला आणि बनावट मृत्यू दाखल्याद्वारे जमीन हडपणाऱ्या चौघांना सक्त मजुरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।